ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि यानंतर थेट आपण पुण्यात जाऊयात, तिकडे संभाजी ब्रिगेडची पत्रकार परिषद सुरू आहे। ज्या लाखो करोडोच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावरती उतरला, त्यानंतर 50 तरुणांनी जवळजवळ या महाराष्ट्रामध्ये आत्मबलिदान केलं आणि त्यानंतर राज्य सरकारने शिक्षण आणि नोकरी यामध्ये या समाजाला आरक्षणाची सुविधा दिली। त्या अगोदर न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने राज्यभर फिरून संपूर्ण सर्वेक्षण केलं। याचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारने निर्णय घेतला आणि आज सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा इतर आरक्षणाची बाजू गेल्या अनेक वर्ष 30-40 वर्षाचा इतिहास आहे या भारत देशामध्ये, तामिळनाडूचं आरक्षण टिकतं, ईडब्ल्यूएसचं आत्ता अलीकडे दिलेलं आरक्षण टिकतं, त्याच्यावरती कुठेही स्थगिती येत नाही आणि जाणीवपूर्वक मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये स्थगिती देऊन आरक्षण पुढे घटनापीठाकडे त्याच्या अभ्यासासाठी पुढे पाठवलेलं आहे। हे न्यायालयाचा हा निर्णय नाहीये, न्यायालयाने मराठा समाजावरती केलेला हा अन्याय आहे आणि हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाहीये। या देशामध्ये अनेक भावनिक विषय असतात, त्यामुळे राम मंदिराचा प्रश्न असेल, काश्मीर संदर्भातला विषय असेल, 317 कलम असेल, तिहेरी तलाक असेल, हे निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून या देशातील अनेक संस्था खऱ्या अर्थाने केंद्र सरकारच्या पपेट झालेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला या राज्यामध्ये अलीकडे असलेलं सरकार, महाआघाडीचं सरकार आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामधील महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापनेसंदर्भात झालेला संघर्ष आणि त्यानंतर केंद्र आणि महाराष्ट्र राज्याला दिली जाणारी सापत्निक भावना, एकूण राज्य सरकारने आपली बाजू मांडताना काय कमी पडले असतील, काय ह्या सरकारने सुद्धा त्यांचे महाधिवक्ता असतील, त्यांचे सर्व वकिलांची टीम असेल, ती सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी आपली बाजू मांडायला हवी होती त्यामध्ये कमी पडले का? जाणीवपूर्वक या निर्णयामध्ये ज्या ज्या वेळेस संपूर्ण या न्यायालयामध्ये जी कामकाज प्रक्रिया चालवली गेली त्या प्रक्रियेमध्ये अशा पद्धतीने न्यायाधीशांनी सुद्धा समोरच्या पार्टीला विचारावं, आपलं काही स्टेच्या संदर्भामध्ये काही म्हणणं आहे का, आपल्याला काही यावरती स्टे घ्यायचा आहे का? ही खरं खूप आक्षेपार्ह गोष्ट आहे। आपल्या देशामध्ये न्यायालयाच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये कुठलंही वक्तव्य करणं हा योग्य नसतं किंवा तो न्यायालयाचा अवमान असतो, परंतु मराठा समाजावरती जो अन्याय केलेला आहे ह्या न्यायालयाच्या अवमानाच्या संदर्भात वेळ प्रसंगी पडले तर आम्ही न्यायालयाच्या सुद्धा विरोधात जायला तयार आहोत, कारण आमच्या समाजावरती होणारा अन्याय आहे। ईडब्ल्यूएसचं आरक्षण तुम्ही कुठल्याही प्रकारची स्थगिती देत नाहीये, तामिळनाडूचं आरक्षण या देशामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये आरक्षणाचा लाभार्थी समाज तिथं झालेला आहे आणि एकूण भारत देशाच्या भूमीमध्ये असणारा हा लढवई असणारा समाज, परंतु त्याची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती, एज्युकेशनल परिस्थिती या सगळ्याचा अभ्यास करून न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने राज्य सरकारला या शिफारशी केलेल्या होत्या की या समाजाची अत्यंत परिस्थिती खालावलेली आहे आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये या समाजाला आरक्षणाची गरज आहे, यांच्या मुलांना शिक्षण आणि नोकरीमध्ये ही संधी प्राप्त झाली पाहिजे। आता या सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भामध्ये राज्य सरकार गेल्या 2 दिवसामध्ये चर्चा करते। राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन या ठिकाणी पुनर्याचिका दाखल करणं, त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा आपली बाजू भक्कमपणे मांडणं आणि अंतरिम जी स्थगिती दिलेली आहे ती अंतिम स्थगिती नाहीये, तर त्या स्थगिती उठवणं याच्यासाठी राज्य सरकारची प्रायोरिटी असली पाहिजे। त्याचबरोबर राज्य सरकारने लाखो मुलांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे।
आपण पाहिलं असेल एमपीएससीच्या माध्यमातून गेल्या 6 महिन्यामध्ये जे रिझल्ट आले, 6 महिन्यातल्या अलीकडच्या काळामध्ये अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या काही परीक्षा असतील त्यांचे रिझल्ट लागले असतील किंवा नोकरीमध्ये ज्या संधी मराठा समाजातल्या तरुणांना मिळालेल्या आहे. कारण ही संधीच्या अगोदर मला हे सांगावं लागेल की शेतकऱ्याच्या आत्महत्या होताना महाराष्ट्रामधील बहुसंख्य 90% शेतकरी हे मराठा समाजातले आहेत. अनेक ठिकाणी समाज म्हणून नाही तर शेतीवरती उपजीविका असणारा समाज आहे आणि त्यामुळे त्याचं वार्षिक उत्पन्न किंवा या सगळ्याच हालाकीची परिस्थिती आहे. या एमपीएससी आणि इतर परीक्षांच्या माध्यमातून सर्व्हिसच्या माध्यमातून मिळालेली संधी ही केवळ आणि केवळ आरक्षणामुळे मिळालेली संधी होती. आणि आता 11वीचे प्रवेश असतील किंवा पुढच्या प्रवेश प्रक्रिया असतील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मराठा समाजाच्या तरुणांना ही संधी जर केवळ फक्त आरक्षणामुळे मिळणार होती किंवा मिळत होती यावरती हा विचार जर सरकारने केला नाही, केंद्र सरकारने सुद्धा यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. जे भारतीय जनता पार्टीचं सरकार या ठिकाणी होतं त्यांनी दिलेलं आरक्षण होतं ते टिकवण्याची जबाबदारी चालू सरकारची जरी होती तरी केवळ राजकारणाच्या सत्ता स्पर्धेमध्ये आणि स्वतःकडे राजकीय दृष्ट्या त्याचं महत्व प्राप्त करून घेण्यासाठी किंवा त्याचं क्रेडिट घेण्यासाठी जो प्रयत्न आणि जो खटाटोप चाललेला असतो तो अत्यंत किळसवाणा आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा खरा खेळ खंडोबा जर झाला असेल तो भारतीय जनता पार्टी केंद्र सरकार, भारतीय जनता पार्टी राज्य सरकारमधील आणि महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारमधील सगळे पक्ष यांच्या राजकारणाचा मराठा आरक्षण हा बळी आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आम्ही राज्य सरकारला संभाजी ब्रिगेडच्या वतीने हे सांगू इच्छितो की आपण लवकरात लवकर निर्णय घ्यावा. आपण कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं आरक्षण हे न्यायालयामध्ये लढत होईल, परंतु आपण पुन्हा एकदा आरक्षणाच्या संदर्भात अध्यादेश काढावा आणि मराठा समाजातील तरुणांच्या आयुष्याचा जो पुढचा भविष्याचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी प्रयत्न करावा. अन्यथा मराठा समाजातील तरुण नक्षलवादाच्या मार्गावरती जातील हे मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतोय. महाराष्ट्रामध्ये राजकीय राजकारणासाठी भारतीय जनता पार्टी असू दे, शिवसेना असू दे, राष्ट्रवादी काँग्रेस असू दे या काँग्रेस असू दे यांच्या राजकारणाचा बळी हा मराठा आरक्षण ठरलेला आहे. आणि म्हणून अशा नीच राजकारणाचा या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही निषेध करतो. केंद्र सरकारच्या पपेट असणाऱ्या संस्थांचा देखील या ठिकाणी निषेध करतो. आणि म्हणून केंद्राने अशा पद्धतीने महाराष्ट्रावरती सापत्निक भावना दाखवू नये. कायम या देशातील सर्वोत्तम निर्णय जर काही होत असतील तर आजच्या काळामध्ये होत आहेत. आणि म्हणून केवळ अलीकडच्या काळामध्ये मराठा आरक्षणाचा हा जो निर्णय आहे ज्याला स्थगिती दिलेली आहे या निर्णयाच्या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये अन्याय झालेला आहे, न्याय नाही झालेला, न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. ही आमची स्पष्ट अशी भूमिका आहे. 50 मुलांचं आत्मबलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाहीये आणि येणाऱ्या कुठल्याही परिस्थितीला आम्ही रस्त्यावरती उतरून पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. आम्ही संविधानाला मानणारे आहोत. कारण काही ठिकाणी अशा पद्धतीने हा निर्णय विरोधात गेल्यानंतर सुद्धा काही लोकांनी यावरती चुकीच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. आम्ही संविधान मानणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही संविधानाला या ठिकाणी नतमस्तक होऊन पुन्हा एकदा आमच्याकडे आशावाद आहे. आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठवू, त्या ठिकाणी आम्ही आमची बाजू मांडू आणि राज्य सरकार हे मायबाप सरकार आहे. महाराष्ट्रातील तरुणांच्या भवितव्याचा विचार करून त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारमध्ये निर्णय घ्यावा आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी तो डिसिजन घ्यावा. अनेक आत्महत्या झालेल्या या तरुणांच्या संदर्भामध्ये खूप वेगळ्या भावना आहेत आणि म्हणून त्यांनी जे काही आत्महत्या केल्या आरक्षणासाठी त्यांचं आत्मबलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाहीये हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं. आणि विशेषतः आता हा निर्णय झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक तरुणांना खूप मोठं संकट आपल्या अंगावरती आलेलं आहे. परंतु आपल्या या सर्व चॅनेलच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील तरुणांना आवाहन करू इच्छितो की कुठल्याही तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू नये. महाराष्ट्रातील कुठल्याही तरुणाला कुठेही संकटात असेल तर त्याच्यासाठी मदतीसाठी आम्ही संभाजी ब्रिगेड म्हणून कायम त्याच्या पाठीमागे आहोत. कोरोनाच्या संकटात सुद्धा आम्ही आमची सामाजिक दायित्व, आमची सामाजिक जबाबदारी आम्ही सांभाळलेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातील कुठल्याही तरुणाने कुठेही आत्महत्येचा प्रयत्न करू नये. त्याच्या हाताला काम देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू. पुणे शहर असेल, मुंबई असेल, औरंगाबाद असेल, नाशिक असेल
त्या सर्व शहरांमध्ये आम्ही तरुणांच्यासाठी काम करत आहोत. प्रत्येक आणि तरुणाने आपल्याला जी काही व्यथा असेल ती सांगण्याचा प्रयत्न करूयात. आम्ही ती आमच्या प्रयत्नातून आमच्या जी काही शक्ती आहे त्यानुसार सोडूयात. परंतु महाराष्ट्रातील एकाही तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न करू नये ही त्या तरुणांना या ठिकाणी विनंती करतोय. तुम्ही केंद्राकडे बोर्ड दाखवताय, पण सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निकालात म्हटले की राज्य सरकारी पटवून देण्यात कमी पडले. हे राज्य सरकार अपयश नाही का? बदलले गेले. तुम्ही म्हणताय की केंद्रातलं भाजप आणि राज्यातलं भाजप महाविकास आघाडीचं तुम्ही नाव घेताय, पण एकंदरीत सगळी मागच्या वर्षभरात फॉलोअप जर बघितला तर अनेकदा त्या पब्लिक प्रॉसिक्युटरने सांगितलं की आम्हाला कागदपत्र मिळत नाहीये, ज्या पद्धतीनं माहिती करून आपण तिथं फी मिळत नाही, कपिसिबलनी देखील स्पष्टपणे लिखित होतं. त्या सगळ्याबद्दल फॉलोअप कमी पडला असं वाटतंय. नाही 100% मला त्यांना महाआघाडीचं आम्ही काय खूप मोठं स्वागत करतोय किंवा त्यांना डोक्यावरती घेतोय हा विषयच नाहीये. आज तुम्ही ईडब्ल्यूएचचं आरक्षण आहे, ईडब्ल्यूएचच्या बद्दलची माहिती मागा ना. म्हणजे आज आपण मीडियाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आज देशामध्ये कोरोनाची परिस्थिती आहे, आज लोकांना बेड मिळत नाही. तुमचा एक पत्रकार आमचा मित्र या ठिकाणी केवळ सुविधेअभावी त्याचे प्राण गेलेले आहेत. आणि आज या देशामध्ये इतके महत्वाचे प्रश्न असताना कंगना राणावत आणि सुशांत सिंग राजपूत हा काय महत्वाचा विषय होऊ शकत नाहीये. देशातला एकमेव प्रश्न आहे. तसाच मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये काही कागदपत्र कमी जास्त असू शकते. स्थगिती देणं हा सर्वोच्च न्यायालयाचा जो अधिकार आहे तो अधिकार स्थगिती न देता सुद्धा पुढे पाठवू शकले असते. आज तामिळनाडूची काय परिस्थिती आहे? कुठे आहे तामिळनाडूला 30-40 वर्ष? एकच मिनिट अहो 2 मिनिटं आम्हाला तुम्ही बोला, मी पण बोलतो. सांगा मला काय म्हणतात. 100% मी तेच सांगतो ना की महाआघाडी म्हणून काय त्यांची बाजू घेण्याचं काही कारणच नाही. आम्हाला गरज नाही. आम्हाला त्यांच्या राजकारणाचा मराठा समाज बळी ठरलेला आहे. हा हो बरोबर आहे ना. 100% मला एक सांगा, आम्ही केंद्राला सुद्धा विनंत्या केल्या होत्या. केंद्र यामध्ये पार्टी होण्यासाठी केंद्राला विनंती केली होती. केंद्राने नाही आरक्षणामध्ये दखल दिली. दुसरी गोष्ट, राम मंदिर जसा भावनेचा विषय होता, श्रद्धेचा विषय, आमच्याही श्रद्धेचा आमच्याही भावनेचा आहे. राम मंदिर हा विषय सुटतो एवढ्या वर्षानंतर आणि मराठा समाज करोडोनी या रस्त्यावरती उतरले. ज्या 50 तरुणांनी आत्मबलिदान केलं याला भावनेचा कलर नाहीये का? शेतकरी आत्महत्या करतो तो मराठा समाजामधला 90% असतो. यामध्ये आमच्या भावना समजून घ्या की आम्हाला जी शंका येते ती शंका तुम्ही बाहेर सुद्धा माहिती घ्या की आज जे प्रशांत भूषण काय बोलतायत किंवा काय केंद्रामध्ये चाललंय किंवा आता आपला विषय वेगळा आहे. नाही तर मग केंद्राच्या माध्यमातून देशातील अनेक सरकारी संस्था आता विकत काढल्या गेलेल्या आहेत. किंवा खाजगीकरण, रेल्वे असेल, विमानतळ असेल, आता LICचा निर्णय असेल. देश कुठल्या दिशेने चाललेला आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. उलट तुमची जबाबदारी जास्त आहे असं आम्हाला म्हणायचंय. म्हणून 100% 100% त्याच्यामुळे झालेलं आहे. कारण केंद्र सरकारला या राज्यामधलं सरकार हे त्यांच्या नाकावरती टिचून आलेलं आहे. त्यांनी काय आले कसं आले तो त्यांचा राजकीय भाग आहे. परंतु त्या ठिकाणी त्यांना महाराष्ट्रातली परिस्थिती अस्थिर करायची आहे आणि महाराष्ट्रातला बहुसंख्य समाज हा मराठा समाज आहे. जे भारतीय जनता पार्टीने आरक्षण दिलं होतं ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, ज्यांनी दिलं त्यांचं स्वागतही केलं. आज त्यांची सुद्धा जबाबदारी आहे की मराठा आरक्षण हा राजकारणाचा विषय न होता ही सामाजिक बांधिलकी आहे. त्यासाठी सगळ्या पक्षांनी पुढे होऊन एकत्र येऊन केंद्र सरकारमध्ये जाऊन किंवा सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्या बाजू घेतल्या असत्या, योग्य ती दक्षता घेतली असती. तर याच काय केवळ राज्य सरकारचे महाआघाडी सुद्धा जबाबदार आहे की कमी पडले पेपर्समध्ये. परंतु मी तुम्हाला परत एकदा सांगतो की स्थगिती देणं हा त्याच्यावरचा कायमस्वरूपी उपाय नाहीये. स्थगिती न देता केवळ लाखो तरुणांचं भवितव्य उद्ध्वस्त होणार आहे याचा विचार न करता स्थगिती दिली. ही स्थगिती देणंच हा चुकीचा होता. आता आमचं राज्य सरकारच्या माध्यमातून ही म्हणणं आहे की राज्य सरकारने जी काय झालेली त्यांचे जे काय कुठं कमी पडले काय झाले तो त्यांचा अभ्यासाचा विषय. त्यांनी आता अध्यादेश काढावा आणि महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या तरुणांचा भवितव्याशी खेळ करू नये. त्यांनी अध्यादेश काढून त्या ठिकाणी अध्यादेश लगेच पारित करावं, लागू करावं आणि मुलांचे ऍडमिशन्स आणि नोकऱ्यांमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये त्यांना संधी मिळावी. आर्थिक मागासलेपण आणि सामाजिक मागासलेपण जर आरक्षण देताना हे जर सिद्ध करू शकले असते तर आज कदाचित सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती मिळाली नसती. फडणवीस सरकारच आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण सिद्ध करायला कमी पडलंय का? हे बघा, न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने सगळ्या पद्धतीने या ठिकाणी दिलेले होते. फडणवीस सरकारने काय केलं की मधल्या आरक्षण दिलं, त्यानंतरचा जो गॅप होता
वर्ष दीड वर्षाचा जो गॅप होता त्यामध्ये त्यांनी सुद्धा पेपर तयार करायला पाहिजे होते. परंतु सरकार म्हणून ते बीजेपी सरकार, फडणवीस सरकार असू दे, नाही आताचं महाआघाडी सरकार असू दे, यांनी हे दोन्ही दोषी आहेत की यांनी या पद्धतीने त्यांनी खऱ्या अर्थाने कागदपत्र, कारण सुरुवातीचा जर आपण सगळा अभ्यास घेतला तर 2700 पानांचं निवेदन नुसतं सादर करायला 1.5 वर्ष लागलेले होते. 1.5-2 वर्ष 2700 पानांचं निवेदन नागपूर अधिवेशनामध्ये सादर व्हायला 2 अधिवेशनं गेली, त्यानंतर ते त्या ठिकाणी सादर झालं. त्यामुळं कायम प्रत्येक ठिकाणी दिरंगाई ही झालेलीच आहे. परंतु आमचं म्हणणं होतं की ज्या पद्धतीने देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जे निर्णय घेतले, 317व्या कलमाचा निर्णय असेल, राम मंदिराचा निर्णय असेल, 3 तलाकचा निर्णय असेल, या निर्णयामध्ये किंवा ईडब्ल्यूएचचं आरक्षण टिकतं कसं? मग ईडब्ल्यूएचचं आरक्षण पुढे, बरं ईडब्ल्यूएचच्या आरक्षणामध्ये सुद्धा मराठा समाजाला पायबंदी घातलेली आहे तिथं, त्याच्यात सुद्धा प्रॉब्लेम आहे. मग एकूण जर एकीकडे सगळ्यांनी म्हणजे केवळ मराठ्यांचा घात करायचा ठरवलेला आहे का? म्हणजे राजकारणासाठी आमचा दांडा म्हणून वापर करून घ्यायचा आणि झेंडा मात्र कुणीतरी आपल्या स्वतःच्या हातामध्ये ठेवायचा, हे राजकारण, हे कुठील राजकारण? आज सुद्धा विरोधी पक्ष किंवा सरकार एकत्र येऊन असे पुढे चर्चा करत नाहीयेत की आपण पुढे गेले पाहिजे किंवा सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू मांडली पाहिजे, पुनर्याचिका दाखल करा, आम्ही सरकार म्हणून तुमच्या बरोबर आहोत, ही भूमिका कुठंच नाहीये. एकमेकाच्या अंगावरती चिखलफेक करण्याचा कार्यक्रम चालू आहे. नाही, बिलकुल नाहीये. मराठा समाजाचं लक्षात घ्या, मर्यादा प्रत्येकाच्या आहेत. संघटन नसतं तर करोडोच्या संख्येने रस्त्यावरती मोर्चे उतरले नसते. संघटन शांततेच्या मार्गाने मोर्चे झाले, जगासमोर एक आदर्श निर्माण केला. म्हणून जाट, कुर्मी, अनेक राज्यांमधल्या वेगवेगळ्या वक्कलग्गा, रेड्डी या लोकांनी अशी हिंसक आंदोलनं केली, त्याच्यामध्ये देशाच्या साधन संपत्तीचं नुकसान केलं आणि मराठा समाजाने एक आदर्श निर्माण केला. करोडोच्या संख्येने आले, रस्त्यावरती आले, एक आदर्श निर्माण केले, कुठेही सार्वजनिक संपत्तीचं, देशाचं, राज्याचं नुकसान केलं नाही. ही संघटनेचंच यश होतं. परंतु न्यायालयाच्या लढाई म्हणजे मराठ्यांचा एक विषय तुम्ही बोलला, तो मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की मराठे लढाईमध्ये जिंकतात आणि तहामध्ये हरतात. ही तहामध्ये हरलं हे मी 100% मान्य करतो. तामिळनाडूचं आरक्षण टिकतं आणि मराठा समाजात टिकत नाही, त्यामागे राजकारण असतं. नाही. तामिळनाडूचं आरक्षण 1993ला ज्यावेळेस हे लक्षात घ्या, मी राजकारण 2 गोष्टी क्लिअर आहेत. तामिळनाडूचं आरक्षण आजपर्यंत टिकू नये त्याला स्थगिती मिळालेली नाहीये, न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. ईडब्ल्यूएचचं आरक्षण दिलं गेलेलं आहे, त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्यालाही स्थगिती नाहीये. परंतु आरक्षण मिळतंय, लाभार्थी आहेत. ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला तोपर्यंत मराठा आरक्षणामधून ज्यांना संधी मिळाली ती दुपारी 2 वाजेपर्यंत ज्यांना मिळाली आहे त्यांना ती मिळणारच आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे. म्हणून आमचं म्हणणं होतं की अहो मग मी हे राजकारण आता काय होतंय काय नाही होतं, आता तो तुम्ही संशोधनाचा विषय तुम्ही बघून घ्या, कारण देशामध्ये राजकारण चालतंय ते आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती होतं. राजकारण हे करता होतंय की ईडब्ल्यूएचचं आरक्षण टिकतंय ना, ईडब्ल्यूएचचं टिकतंय, तामिळनाडूचं टिकतंय, मग मराठा समाजाला टिकलं जात नाही. 50% सुद्धा हे आता 50% सुद्धा अट काढली जाते. ईडब्ल्यूएस आरक्षणाने पूर्ण सगळ्या देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये क्रॉस झालेले 50. अध्यादेशाबद्दल तुम्ही बोलताय